आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये एफडीएचं पथक दाखल झाले। काही वेळापूर्वी पोलीस पथकही या ठिकाणी येऊन गेलं। आमदार गायकवाडांच्या राड्यानंतर प्रशासन आता सक्रिय झालेलं दिसतंय। कॅन्टीन कर्मचाऱ्याला काल रात्री आमदार संजय गायकवाड यांनी मारहाण केली होती। या मारहाणीनंतर आता पोलीस आणि त्यानंतर कॅन्टीनमध्ये एफडीएचं पथकही दाखल झालेलं आहे। तर एकीकडे काल रात्री आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण केली होती, कारण जेवण निकृष्ट दर्जाचं दिलं होतं। जाऊया त्यांचे प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत आहेत। सूरज, एफडीएचं पथक दाखल झाल्याचं दिसतंय। सुवर्णा, काल आमदार निवासस्थानच्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट जेवण आणि मारहाणीच्या वादळानंतर आता अन्न व औषध प्रशासन एफडीची टीम जी आहे ती सक्रिय झालेली आहे। एफडीचे काही अधिकारी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये दाखल झाले होते। त्यानंतर त्यांनी सर्व कॅन्टीनची पाहणी केली। ज्या ठिकाणी जेवण बनतं, ज्या ठिकाणी जेवण बनवण्याची प्रक्रिया असते, त्या सर्वांची पाहणी केली आणि आता अन्न व नागरी जे कॅन्टीनमधले जे अधिकारी आहेत त्या ठिकाणी सगळ्यांची कसून चौकशी जी आहे ती केली जात आहे। आमदार संजय गायकवाड यांच्या तक्रारीनंतर आणि मारहाणीनंतर हे प्रशासन जे आहे ते खडबडून जागा झालेला आहे। त्यामुळे कुठेतरी आता हे एफडीएचे अधिकारी जे आहेत ते या आमदार निवासच्या कॅन्टीन मधल्या सर्व कर्मचाऱ्यांची जी आहे ती चौकशी करत आहे। प्राथमिक अहवाल जो आहे तो बनवत आहे। नक्की काय झालं, नेमकं कशामुळे झालं, सर्व गोष्टींची पाहणी जी आहे ती एकंदरीत कॅन्टीन मध्ये आता एफडीएचं पथक दाखल झाल्यामुळे नेमकं इथे कशा पद्धतीचं जेवण तयार केलं जाते हे समोर येणार आहे। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर एफडीएचं पथक इथे दाखल झालंय, कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाते आणि नेमकं इथलं किचन कसं आहे, तिथे स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं साहित्य, भाज्या यांचीही तपासणी केली जाते। मात्र काही वेळापूर्वी जेव्हा मॅनेजरला आमच्या प्रतिनिधींनी रात्री नेमकं काय घडलं त्याबाबत विचारणा केली, तेव्हा मॅनेजरनं काहीही झालं नाही असं स्पष्टीकरण दिलं होतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।